बाबा? हॅलो बाबा? हॅलो? नाही उचलत नाही फोन. नाही झोपली असेल ती काका. हो परत एकदा लावा बरं. अरे कशाला उगाच तिची झोपमोड करायची, त्यापेक्षा पिंट्याची वाट बघूया ना आपण. अहो सांगते ना तुम्हाला मी लावा म्हणून फोन, मग ऐका ना जरा. काळजी नाही ते जीव जायची वेळ आलीये आणि तुम्हाला काळजी पडली ते जानूच्या झोपेची. लावा बरं लावा फोन. हे बघा जावई बापू त्यांची 2-4 माणसं त्याला शोधायला तरी पाठवतील ना. इथे आपण काय करणार आहोत. मी घरात ही बाई माणूस आणि तुम्हाला तर धड चालता येत नाहीये. हा बिचारा मनीष तो तरी एकटा किती धावपळ करेल. काकू काका काकू जे म्हणतायत ते बरोबर आहे. आपण जान्हवीला कळवायला हवं. जान्हवी उठ उठ. जान्हवी बाबांचा फोन येतोय. हॅलो हॅलो हॅलो. अगं हा मी. हॅलो बाबा. काय झालं. हॅलो बोलत का नाही आहात तुम्ही. हॅलो 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 बाबा. बाबा बोला ना. हे बघ बाळा, तू आधी शांत हो, शांत हो. बाबा काय झालं, तुम्ही इतका उशिरा फोन केला. ठीक आहे ना सगळं. अगं काही झालेलं नाहीये, सगळं ठीक आहे. मी फोन नाही केला, चुकून झोपेत लागला फोन तुला. थँक गॉड. बाबा मी किती घाबरले होते माहितीये. हे बघ काही घाबरू नको, सगळं ठीक आहे. झोप तू आता बाळा, झोप. गुड नाईट. गुड नाईट. काय झालं. काय झालं. अक्कल आहे का तुला. आहे अक्कल. कुठे बोंबलत फिरत होतास. अरे घरात काही सांगायचं सवरायचं काय नाही तुला. तुझ्या ताईचं लग्न झालं म्हणजे घरात तुला विचारणारं कुणीच नाहीये. तुझी काळजी करून करून जीव जायची वेळ आली होती माझी. आता गप्प का बसलायस. दात खेळ बसली का तुझी. अरे बोल ना धडा धडा. अरे उचकट तोंड उचकट बोल म्हणते ना. पिंट्या आई काय विचारतीये. ही घरी यायची वेळ आहे का. तू चुगली केलीस ना. अरे नाही तसं काही नाहीये. तुला याला वेळ लागला ना म्हणून का. पिंट्या ए पिंट्या. काय करायचं आता या पोराचं. मला ना याचं लक्षण काही ठीक दिसत नाहीये. व्यसन वगैरे करायला लागला का वाईट संगतीला लागला. पोरगा आजचा गेला. तरी मी तुम्हाला सांगत होते. मनीष बाळा माफ कर आम्हाला. एवढ्या रात्री आम्ही तुला मदतीसाठी हाक मारली आणि तुझे आभार मानायचे सोडून हे सगळं ऐकून घ्यायला लागतंय तुला. काका काही हरकत नाही. होत मी उद्या पिंट्याशी बोलेन. ठीक आहे मी निघू काका. तू आलास, आधार वाटला आम्हाला. काका मी नेहमी तुमच्या बरोबर आहे. कधीही हाक मारा मला. काकू येतो. अहो आपल्या पिंट्याचं काय चाललंय. तुम्ही बोला ना जरा त्याच्याशी. आलाय ना आता तो घरात. झोप शांतपणे. काय शांतपणे झोप म्हणून सांगताय तुम्ही.
तुम्ही बोला ना पण त्याच्याशी जरा. हो विचारा ना त्याला काय काय चाललेलं काय असतं रात्री त्याचं. बाबांना ना खोटं बोलता येत नाही. म्हणजे ते आता खोटं बोलत होते. कशावरून? त्यांचा आवाज ना असा कापत होता, लो कॉन्फिडन्स होता. असं होतं ना रे, आपलं माणूस जेव्हा खोटं बोलतं तेव्हा आपल्याला कळतं. नाही पण ते खोटं बोलतायत हे सांगणारा हा पुरावा नाही असू शकत. नाही म्हणजे ते खरंच झोपेतही असू शकतात. मग त्यांचा 2दा फोन कसा आला? 2दा आला होता ना फोन. बरं, आपण असं समजूया, तू झोपलायस हा शांतपणे, तू गाढ झोपलायस आणि अनाहूतपणे तुझ्याकडनं कुणाचा तरी नंबर डायल झाला, कुणाला तरी फोन लागला. पहिली गोष्ट, तू झोपेतेस म्हटल्यावर तुला कळणारच नाही. बरं, त्यातून तुला कळलंच तरी एकतर कळल्यावर तू गोंधळशील, थोडासा गडबडशील, किंवा हे जे काय होतंय ते एक्सप्लेन करायला स्वतःसाठी थोडासा वेळ घेशील. प्रिपेअर्ड उत्तर नाही देणार तू. लॉजिक आहे, पण हा सगळा तर्क लावण्यामागे नक्की कारण काय? म्हणजे काय म्हणायचं? नाही रे, काही म्हणायचंय असं नाहीये, पण बाबांनी मला फोन केला काहीतरी सांगण्यासाठी, एवढं नक्की. आणि माहित नाही, फोन केल्यानंतर कदाचित त्यांना वाटलं असेल आणि त्यांनी सांगायचं टाळलं असेल. ते लपवतायत काहीतरी माझ्यापासून. बरं, मग आता आपण तुझ्या घरी जायचं का लगेच? हे बघ, आता ट्रॅफिकही लागणार नाही, अर्ध्या तासात घरी पोहोचू. हा चल. नाही नाही, नको. नाही म्हणजे अगदी आत्ता आपण घरी जावं इतकी गरज आहे असं नाही वाटत मला. पण उद्या मी बोलणार आहे बाबांशी हे सगळं. आयुष्य, आता शांतपणे झोपू शकणार आहेस का? हो, म्हणजे कसं येणार आहे, बाबांच्या आवाजातून मला कळलं असतं जर त्यांना आत्ता माझी गरज असती. उद्या सकाळी जाईन मी पण येतो बरोबर. नाही नको, म्हणजे कदाचित असं असू शकेल की एखादी गोष्ट त्यांना मनमोकळेपणाने माझ्याशी बोलायची आहे, पण मे बी तू आहेस म्हणून ते बोलू शकणार नाही. हे बघ, मला जर असं वाटलं की गरज आहे तर मी स्वतः फोन करून बोलवून घेईन तुला. ओके, ऑलराइट. आता शांतपणे झोप. गुड नाईट. गुड नाईट. हा मस्त चहा. अगं बाई, हा कोणासाठी आणला मी? तुझ्यासाठी. बस हे घ्या. आल्या वहिनी, तुमच्या सुनबाई आल्या. हो आल्या, पण नाव आठवतंय का सुनबाईंचं? काय हो वहिनी? नाही आठवलं ना तरी चालेल, सुनबाई आहे हे आठवत आहे ना. बघितलं वहिनी, म्हणून मला ही आवडते. आत्ताच इथे इंदू वहिनी किंवा सरू असते ना तर फाडून खाल्लं असतं मला. बरं, चहा घेणार आहेस? तुम्ही बसा ना, मी टाकते. आहे, तयारच आहे. पण नको आता. तू घे ना. मग कोणासाठी आणलीस एवढी बिस्किट? माहिती होतं तुला ती येणार आहेस. आई, हा काय ग? मी थोडा वेळ बाबांना भेटून आले तर चालेल? कधी आज? हा म्हणजे मी येईन, लगेच परत येईन. अगं जा ना, विचारायचं काय, जवळ आहेत ना प्रेमाची माणसं, मग जायचं भेटायला. थँक्यू आई. जा बिंदास, इकडचं सगळं मी सांभाळते. आणि हो, जाताना श्री बरोबरच जा, म्हणजे तुला सोबत होईल. आणि जान्हवी, आज उद्या आईंचा मूड बघून जरा बोलते मी तुझ्या नोकरीबद्दल त्यांच्याशी. हा, मी पण बोलते. मग तूच बोल. म्हणजे तुम्ही बोला, मी फक्त तुमच्या बरोबर येईन.
कारण आईंकडे जाईन मी फार उत्साहाने, पण नंतर काय बोलायचं हेच विसरेन. त्यापेक्षा नर्मदा वहिनी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे पीछे है, साथ है साथ है. अरे हे काय निघालास? हो निघालो, उशीर झालाय. तुला नेहमीच उशीर झालेला असतो. कधी वेळात निघतोस तू? नाश्ता करून जा. नाही आता नको, उशीर झाला मला, खरंच नको. अरे खाऊन जा ना थोडस. श्री असं नाही करायचं. खा म्हटलं ना. नको बरं, काय काही नाही, आता? बिस्किट खा. अगं खा म्हटल्यावर खायचं. हो घेतोय. आणि श्री जाताना जान्हवीला तिच्या बाबांकडे सोडून जा. आई नको, त्याला उशीर होतोय ना, मी जाईन ना. अगं चल, मी तुला वाटेत सोडतो, चल. तुला उशीर होईल रे उगाच. अगं चल पटकन, हे असं बोलण्यात उशीर होईल. तयार आहेस का? चल लवकर. एक घोट चहा पी, बाकीचं मी बघते. आणि 2 बिस्किट हातात घेऊन जा. अच्छा चल. पिंटे चहा देऊ? नाही नको. आणि नाश्ता? नाही नको, उशीर होतोय मला. उशीर व्हायला तू काय कुठल्या ऑफिसात चाललायस? गावभर उंडारायलाच तर चाललायस ना? काय डोळे फाडून काय बघतोयस? कुठले उकिरडे फुंकायला चाललायस ते सांगून जा ना. का तू पण येणार आहे सोबत? बघितलं बघितलं कसा बोलतोय हा? आईशी बोलतोयस ना रे तू? तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही? बोलताना विचार करतोस का नुसताच आपला भकत जातोयस? हेच शिकवलंय का मी तुला? हो, हेच शिकवलंयस तू मला. आणि तुझी हीच भाषा ऐकतोय मी. मला भाषा कळायला लागली ना तेव्हापासून. आई आहे मी तुझी, आणि आईने बोलल्यानंतर अंगाला काय भोकं पडतात होय तुझ्या? कला तू जरा शांत हो. अहो बघितलात ना तुम्ही? बघितलात कसा बोलतोय ते? लहान नाही मोठं नाही. अहो आईला म्हणतोय तो उकिरडा फुकायला येतेस का म्हणून. आता काय किंमत राहिली माझी? तुम्हीच सांगा ना. एवढ्यासाठी वाढवला का मी याला 9 महिने? चांगले पांग फेडलेस रे बाबा. आत्ताच हे असं, उद्या कमवायला लागल्यानंतर आमचं काय करशील देवाच ठाऊक. बघा ना तोंड वर करून बोलतोय, बघा ना कसा. पिंट्या, तिच्याशी बोलताना आपण आईशी बोलतो याचं भान बाळगत जा जरा. आपण आई आहोत ह्याचा पण आधी तिनं नको का ठेवायला बाबा? तू अक्कल शिकवतोयस आता मला? हा, तुझ्या एवढी आहे का मी? का आता तुझ्या अक्कलेने चालू मी? अरे उभा जन्म गेला माझा, आणि दुधाचे दात नाही अजून पडलेत तुझे, तर मला अक्कल शिकवायला निघालायस तू? काकू अहो जाऊ द्या ना, कशाला चिडते एवढा उगाच? तू गप्पा बस का, तू मध्ये बोलू नकोस. पिंट्या तू बस जरा, आपण बोलूया शांतपणे, बस. बाबा रात्री बोलूया ना, मला उशीर होतोय आता. रात्री तू उगवतोस कधी घरी? हा, सूर्याचा भाऊ बिर्या आल्यावर? आई मला उशीर होतोय, मी निघतोय. असला उशीर रे? हा, आता बघतेस ना मी तू घराच्या बाहेर कसा जातोस ते. घराच्या बाहेर पाऊल जरी टाकलंस ना तरी तंगड्या तोडून हातात देईन तुझ्या. बाबा प्लीज आईला सांगा ना, प्लीज. कला हा काय वेडेपणा चाललाय तुझा? तुम्ही त्याला सांगा ना. पण आई मी निघतोय. आई तसा या घराच्या बाहेर जातोस ना तेच पाहते मी. आई मी घरात थांबू शकत नाही, मला जाऊ दे. कसला उशीर? काय धंदे काय चाललेत तुझे? अहो पाहताय ना, तुला काय वाटलं तुला कोणी विचारणार नाहीये म्हणून? पोटचा पोर जरी असलास ना तरी मागे पुढे पाहणार नाही मी. सांगा ना ह्याला, चांगल्याला चांगली आणि वाईटाला वाईट आहे म्हणून. ह्याला गेलास तो? बघितलं एवढा ठणाणा करतेय मी तरी देखील माझ्या तोंडावर गेला तो. ह्याचं ना नक्कीच काहीतरी चालू आहे. असल्या तरी वाईट संगतीला लागलाय किंवा काहीतरी भानगड आहे याची. हे कर्मा, अरे कर्मा काय करू मी आता? काय करू? हा असल्या पोराला जन्म देण्याऐवजी मला वाच का ठेवला नाहीस? काय करू रे देवा? अहो गेला आता तो, तुम्ही कशाला आरडाओरडा करताय? शेजारी पाजाऱ्यांना काय वाटेल? त्याला काय वाटायचं ना ते वाटू देत. त्यांच्या घरात पण तेच चालतं. गेला ग गेला, माझा पोरगा वाया गेला. एवढा त्याच्यासाठी मी जीव काढून टाकला, पण पोराला काहीच नाही त्याचं. अरे देवा.
नशीब म्हणू की काय म्हणू मी? कसलं कर्मधरित्री नशीब दिलंयस मला. कला आता पुरे. पिंट्या पिंट्या, अरे बरं झालं तू इकडे भेटलास. आता वर आला नाहीस मजा बघायला? म्हणजे चुगली केलीस ना? अरे आजचा शो बुडाला तुझा. शो सुरू होता, वर यायचं ना. हे असं का बोलतोस? मनीष तू असं वागशील असं वाटलं नव्हतं मला. नाही अरे मी खरंच काही केलं नाहीये. सोड ना मनीष, जाऊ दे. झालं ना तुझं समाधान? यापुढे माझ्या वाटेला लागू नकोस बास. पिंट्या तू असं का बोलतोयस? विश्वास ठेव माझ्यावर, मी काही नाही केलंय. हे सगळं ना दुसऱ्या कोणाला तरी जाऊन सांग. त्या पिंड्या मला नाही लावायचे, मला कळतं सगळं. काय कळतं तुला? हा सोड ना. यापुढे तू माझ्या नादाला लागायचं नाहीस बास. एक मिनिट, ही कुठली पद्धत बोलण्याची आणि ही कुठली अरेरावीची भाषा? काल जी काही धावपळ चालली होती ना ती तुझ्या काळजीपोटी होती. काल काकूनी तुला मारलं ओरडल्या कारण त्यांना तुझी काळजी वाटत होती. अरे बाबांचा तरी कधी विचार केलास का? तू काय करतोस, कुठे जातोस आम्हाला कळायला नको, विचारायला नको? मी काय करतो, कुठे जातो हे माझं मी बघून घे. मला गरज नाहीये कोणाची. पिंट्या अरे श्री, तू जा आता, तुला उशीर होतोय. अगं वर येऊन देतात बाबांना हाय तरी करतो ना. इतकं फॉर्मल राहण्याची गरज नाहीये बाबांची. मी सांगीन बाबांना. निघ तू. हॅलो. हो हो, एक 10 मिनिटात पोहोचतोय. या हो, ऑन द वे. बाय बाय बाय. बघ खरंच निघ आता, आणि संध्याकाळी येशील की नाही मला पिकअप करायला? तेव्हा गाठभेट होईलच बाबांची. आयुष्य अर्थात. हे बघ, काम महत्वाचं. ऑफिसमध्ये माणसं थांबली आहेत की नाही तुझ्यासाठी? निघ आता, आणि संध्याकाळी येशील तेव्हा मनात हे सगळे व्याप नसतील, त्यामुळे शांतपणे बोलू शकशील बाबांची. एवढी परवा आहे नवऱ्याची? काय ग, काय झालं? एक सांगू? सांग ना. तू मला असं प्रॉमिस केलं होतंस की तू ब्रेकफास्ट केल्याशिवाय बाहेर पडणार नाहीस घराच्या. कधी? श्री, मी तुला रूम मध्ये ब्रेकफास्ट आणून दिला होता तेव्हा. तुझ्यासाठी हे इतकं महत्वाचं असेल ना तर मी रोज खाल्ल्याशिवाय जाणार नाही. प्रॉमिस? प्रॉमिस. हो हो, आठवलं आठवलं आठवलं. आणि आज तू पुन्हा नाश्ता नाहीच केलास. हे आय एम सो सॉरी. अगं नाही, माझ्या लक्षातच नाही राहिलं. मी कसा काय विसरलो मला माहित नाही, पण ऍब्सोल्युटली विसरून गेलो ग. मला तिथल्या तिथे आठवण करायचीस ना, ओरडायचंस, मी खाल्लं असतं. माझं नाही गोष्टी लक्षात राहत. आय एम सो सॉरी, प्लीज मला माफ कर ना. अरे इट्स ओके. आणि मला वाटलंच तू कामाच्या व्यापात विसरून गेलेला असणार आहेस, म्हणून नाही बोलले. नाही, पण मी आता लक्षात ठेवेन, आणि विसरलो ना तर लगेच आठवण करत जा मला. हा? येस. श्री, तू जा. बरं ऐक, माझ्या बायकोची नीट काळजी घे. हो का? तुझी बायको पण काही कुक्कुला बाळ नाहीये, ती घेईल तिची काळजी. तू जा. बाय. काय ग, कशी आहेस? मस्त. तुम्ही कशा आहात? आमचं काय चाललंय, आपली चाळ पडणार कळलं ना तुला? चाळ पडणार आहे? हो ना, आपल्या चाळ मालकांनी ना बिल्डरला चाळ विकले, सगळ्यांना खोल्या खाली करायला सांगितले. बाप रे, कधी झालं हे सगळं? तुझं लग्न झालं ना तेव्हापासूनच सगळं सुरू आहे. बाकी तुझं कसं चाललंय सासरी? लग्न चांगलं मानवलेलं दिसतंय. आहेस ना? मग ये ना संध्याकाळी माझ्याकडे. हो हो काकू, नक्की नक्की. हा, मनीष. मनीष, हाय. कसा आहेस? मी ठीक आहे. तू कधी आलीस? आताच.
खूप टेन्शन मध्ये दिसतोयस. नाही ग, नाही असं काही नाही. शिवानीचं काही आहे का? नाही नाही. चाळ पडणारे म्हणून टेन्शन आलंय. कळलं तुला हे पण? नाही म्हणजे ते टेन्शन आहेच, पण पण काय झालंय? ए तू आज आहेस ना? हो म्हणजे रात्रीपर्यंत आहे. ओके, मग मी आता ऑफिसला जाऊ, संध्याकाळी लवकर येण्याचा प्रयत्न करतो. मग आलो की बोलू आपण, चालेल? मनीष, टेन्शनचं काही नाही आहे ना? नाही टेन्शन नाहीये तसं, बोलूयात ना आपण. म्हणजे आहे. जान्हवी, मी निघू का ऑफिसला? उशीर होतोय. हा हा, आणि आईला भेटून जा संध्याकाळी, आठवण काढते तुझी ती. ठीक आहे, बाय.